नमस्कार. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे की कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपण कुणाला सांगायला नको. कितीही जवळचा व्यक्ती असो, कितीही आपल्याला वाटत असेल की नाही हा खूप छान आहे, याला हा आपला बेस्ट आहे, याला आपल्याविषयी खूप आपुलकी वाटते, तरीही तरीही त्या व्यक्तीशी आपण या गोष्टी शेअर करायला नको. कुठल्या आहेत त्या गोष्टी हे आपण जाणून घेऊया. तर एक स्टोरी मी तुम्हाला सांगते, त्या स्टोरीतून आपण ते बघूया. एक व्यक्ती होती, ते त्यांचा चपलांचा व्यवसाय करायचे. हो, ते त्यांचा चपलांचा व्यवसाय करायचे की आणि ज्या मालकाकडे ते काम करायचे त्याच्याकडे ते नोकर होते. तर त्यांचं एक स्वप्न होतं की आपण सुद्धा आपल्या असंच ही बिल्डिंग आहे, आपण आपला व्यवसाय मोठा करावा आणि आपल्या मालकांसारखं मोठं व्हावं. त्यांनी 9 ते 10 वर्ष त्या मालकांकडे एक नोकर म्हणून काम केलं. उदाशी स्वप्न बाळगतच होते आणि मालक हे वृद्ध होते. त्यांनी ते शॉप म्हणजे त्यांचा जो व्यवसाय आहे ते पूर्ण बिल्डिंगसहित विकण्याचा डिसिजन घेतला. ते विक्री करायला गेलं. तेव्हा यांना खूप आनंद झाला आणि खूप ट्रस्टफुल होते, म्हणजे त्यांच्या मालकांचा त्यांच्यावर खूप विश्वास होता. आणि त्यामुळे त्यांनी बोलले की तुला घ्यायचं आहे का, तुझी इच्छा आहे का. तेव्हा यांना खूप आनंद झाला आणि लगेच बोलले की हो हो मला घ्यायचं आहे, मला आवडेल की हा व्यवसाय करायला, हा व्यवसाय वाढवायला माझीसुद्धा इच्छा आहे. मालकही छान होते आणि त्यांना म्हणले की ठीक आहे, 2 महिन्यात 3 महिन्यात तू तुझी अमाऊंट जमा कर आणि हा बंगला म्हणजे जी काही ती कंपनीची बिल्डिंग होती, त्या व्यवसायाची बिल्डिंग होती ती तुझी होणार. त्याला खूप आनंद झाला, हा खूप खुश होता. आणि यांच्या चपलांच्या दुकानामध्ये म्हणजे चप्पल घ्यायला किंवा बूट पॉलिश करायला वगैरे एक गृहस्थ नेहमी यायची. आणि त्या गृहस्थाची आणि याची खूप वर्षापासून ओळखी होती आणि नेहमी येत असल्यामुळे ते गुणानुबंधसुद्धा निर्माण झाले होते. हा आपण या व्यवसायाचा मालक होणार म्हणून खुश होता. तो आनंद चेहऱ्यावर झळकतही होता. तो व्यक्ती एकदा असाच त्याचा काहीतरी शूटचा प्रॉब्लेम झाला आणि तो तिथे आला आणि त्याने विचारलं की काय काय समोरचा प्लॅन आहे, एकदम खुश दिसतो. याचा त्याच्यावर खूप विश्वास होता. मग याने काय केलं की हां सांगितलं, हे जे मालक आहेत ना, हा बंगला आहे ना, म्हणजे ही बिल्डिंग आहे ना, 3 महिन्यांनी माझी होणार आहे. माझ्याकडे थोडे पैसे कमी आहेत, ते मी कलेक्ट करून ती परचेस करणार आहे. आणि मालकाने सुद्धा हो म्हटलेलं आहे. त्यांनी याला डीपली विचारलं की कितीला देणार आहे, काय देणार आहे, काय प्राईस आहे, काय डील होणार झालं आहे. यांनी सगळंच सांगितलं खूप विश्वासाने. पण काही दिवसांनी लक्षात आलं, काही महिने, की जो व्यक्ती याच्याकडे आपले बूट शूज क्लीन करायला येत होता, त्यांचं काही हे असेल तर करायला येतं किंवा वेगवेगळे अदर शूज खरेदी करायला येतात, चपला खरेदी करायला येतात, त्यानेच ती बिल्डिंग त्या व्यवसायासह विकत घेतली आणि याचं स्वप्न तिथेच धुळीस मिळालं. याने एका विश्वासाने त्याला सांगितलं होतं, एका चांगल्या मनाने, परंतु त्या व्यक्तीने ज्याने विश्वास ठेवून आपल्याला जी गोष्ट केली त्या व्यक्तीचा विश्वासघात करून त्याच्या मालकाकडून 20% जास्त पेमेंट करून ती बिल्डिंग स्वतः आधीच विकत. तेव्हा यातून आपल्याला काय कळतं की कुठल्याही व्यक्तीला आपले जे काही प्लान असेल ते प्लान सांगू नका. कारण आपल्याला नाही माहीत आपण ज्या व्यक्तीला जवळचं मानतो ती व्यक्तीही आपल्याला जवळचं मानतेच मग, किंवा ती तितकी विश्वासास पात्र आहे का. अशा प्रकारे कोणी आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसू शकतो. तेव्हा आपले जे काही प्लान्स असतील ते प्लान्स जोपर्यंत होत नाही, पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्याची कुठेही वाच्यता करू नका. कळलं. सेकंड, आणखी आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना, दूरच्या तर सोडाच, पण जवळच्याही व्यक्तींना काय सांगू नये तर तुमच्याजवळ किती पैसे आहे. पैसा हा फार वाईट गोष्ट आहे असं आपण म्हणतो की पैशाने नाती तुटतात,
पैशाने मैत्री तुटते. तर हाच पैसा कसा आपण सांगायला नको की माझ्याजवळ एवढे पैसे आहे किंवा माझी एवढी प्रॉपर्टी आहे. आपण सहज सांगू शकतो की आनंद होतो आपल्याला की अरे नाही, मला ना यावेळेस इतकं सगळं मिळालं किंवा मला एवढी सारी प्रॉपर्टी माझ्याकडे आहे, मला एवढी सॅलरी आहे, हे आपण खूप सहजतेने आनंदाने सांगतो. परंतु असं करू नका. त्यासाठी मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगते की एक व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीच्या आजी आजोबांची खूप सारी प्रॉपर्टी होती. परंतु या व्यक्तीला माहिती नव्हतं की ती प्रॉपर्टी आपल्याला मिळणार आहे नाही आहे, अशी कुठलीही गोष्ट याला माहिती नव्हती. परंतु जेव्हा त्या व्यक्तीची म्हणजे त्याच्या आजी आजोबांची डेथ झाली तेव्हा त्याच्या आजी आजोबांनी जवळपास 1970मध्ये साधारणतः 32 करोड इतकी प्रॉपर्टी त्या एका आपल्या नात्याच्या नावाने केली. यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की 32 करोड प्रॉपर्टी आपल्या जवळ येईल. हा खूप खुश झाला. हा सगळ्यांना सांगायला लागला की माझ्याकडे 32 करोडची प्रॉपर्टी आली, माझ्याकडे 32 करोडची प्रॉपर्टी आली. मग लोकांच्या रांगा लागायला लागला. कुणी ऑपरेशनसाठी पैसे मागायला लागले, कुणी मुलीच्या लग्नासाठी, कुणी कुणाचं डेथ झाली आहे त्याच्याच देवीसाठी, तर कुणी नोकरीसाठी, कुणी शिक्षणासाठी, असे वेगवेगळ्याचे व्यक्ती याच्याकडे पैसे मागायला लागला. हा व्यक्ती मनाने खूपच छान होता. हा सहज मदत म्हणून करायला लागला. परंतु कितीतरी लोकांनी म्हणजे 100 लोकांना जर त्याने पैसे दिले असतील त्यातले 80 लोकांनी त्याचे पैसे परत केले. आणि हा स्वभावाने चांगला असल्यामुळे आपण मदत करायला हवं या विचारांचा असल्यामुळे हा मदत करत गेला. नाही म्हणू शकत नव्हता. पण एक वेळ अशी आली की याचे पैसे संपले आणि हा पैसे देईना झाला. म्हणजे नव्हतेच, त्याच्यामुळे काय देणार, कारण लोकांनी परत पण पैसे दिलेले नव्हते. मग लोक हळूहळू दूर होऊ लागले. ज्या लोकांना नाही म्हटलं ते शिव्याशाप घालू लागले. मग अशा प्रकारचे लोक आपल्या अवतीभोवती असतात की जोपर्यंत पैसे आहेत तोपर्यंत तुम्हाला पैसे मागतील आणि नाही ते तुम्हाला सोडून देतील. एक वेळ अशी आली की त्याचं राहतघरसुद्धा त्याला विकावं लागलं. त्याच्या उपजीविकेपुरतं तो स्वतः कमवायला लागला. परत परिस्थिती त्यावरच आली. त्यामुळे तुमच्याजवळ किती पैसे आहेत हे लोकांना सांगू नका, कारण त्यांना कळलं तर ते तुमच्या हात लावून मागे लागतील आणि तुम्हाला पैसे मागतील आणि त्याचा अंत असाही होऊ शकतो. तेव्हा या गोष्टी ज्या आहेत, कारण कसं आहे, तुमच्याजवळ पैसे आहे, नातेवाईकांनी मागितले, तुम्ही नाही म्हणू शकत नाही. मग तुम्ही का म्हणून त्यांना सांगता की माझ्याजवळ एवढे पैसे आहेत. तुम्हाला ज्यावेळेस मदत करावंसं वाटलं, खरंच गरज आहे, त्यावेळेस तुम्ही स्वतःहून मदत करा. पण आपला जो किती पैसा आहे याचा उहापोह करू नका. या गोष्टी आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना कधीच सांगू नये. मी प्रांजल माइंड केअर या सायकोलॉजिकल काउन्सिलिंग सेंटरची मी फाउंडर. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे आणि मोटिवेशनल स्पीकरसुद्धा. माझा सायकोलॉजिकल माइंड केअर म्हणजेच प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनल थ्रू एक समाजात जनजागृती निर्माण करण्याची, एक मानसिक स्वास्थ्य सुधारण्याची एक छोटासा प्रयत्न मी या चॅनलद्वारे करते. मला आशा आहे की तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल, व्हिडिओ लाईक कराल आणि डिअर अँड डिअरला शेअर कराल. कारण यामधून जे काही आपल्याला अर्निंग मिळू शकेल, एक सामाजिक प्रबोधन म्हणून ते आपल्या समाजासाठीच खर्च करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. तेव्हा या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.